भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती आहे. तरी सर्व मित्रांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या मित्रांना, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सर्वांना मिळेल. जय भीम, नमो बुद्धाय. 2 जानेवारी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा स्मृतिदिन. जेव्हा समाज अस्पृश्य हा शब्द सहज वापरत होता, तेव्हा शिंदे यांनी त्याला अन्याय म्हटलं आणि हा अन्याय मान्य केला नाही. 1873 साली जन्मलेले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे केवळ सुधारक नव्हते, तर बहिष्कृत समाजाच्या शिक्षणासाठी मैदानात उतरलेले कार्यकर्ते होते. 1906 साली डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्य समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, वसतिगृह आणि वाचनालय सुरू केली. अस्पृश्यता नष्ट व्हावी ही त्यांची अपेक्षा होती, पण त्यासाठी समाज स्वतः बदलायला हवा असं त्यांचं मत होतं. धर्म जर माणसाला कमी लेखत असेल तर त्या धर्माचा पुनर्विचार झाला पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे मांडलं. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथातून त्यांनी जात व्यवस्थेची नैतिक आणि सामाजिक मुळं उघडी पाडली. पण इतिहासाचा महत्वाचा भाग असा आहे की महर्षी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद देखील होते. दोघांचं ध्येय एक होतं की बहिष्कृत समाजाची मुक्ती, पण यासाठीचे मार्ग वेगवेगळे होते. शिंदेंना सामाजिक सुधारणा केंद्रस्थानी वाटत होत्या, तर बाबासाहेबांना हक्क, कायदा आणि राजकीय संघर्ष अनिवार्य वाटत होता. मग प्रश्न असा आहे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात नेमके कोणते वैचारिक मतभेद होते? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, अभिमानानं म्हणा, जय भीम.